मध्ये शिवसेना इकडे आपल्या खाली राहिली पाहिजे किंवा आपल्यापेक्षा सेकंड नंबर किंवा थर्ड नंबरवर राहिली पाहिजे, हा त्यांचा विचार असू शकतो. मला माहीत नाही ते खरं खोटं आहे की नाही. मला जे दिसलं, मला जे वाटलं की चव्हाण साहेब आपल्याला कमी लेखत आहेत, आपल्याला मान सन्मान देत नाही आहे, इन्सल्ट करत आहेत, नको त्या लोकांना बोलणी करायला पाठवत आहेत. आम्ही कशाला बसू नको त्या लोकांबरोबर बोलणी करायला? तुम्ही आम्हाला सांगितलं पाहिजे, निलेश मी एवढ्याच सीट लढवणार, एवढ्याच सीट तुम्हाला देणार. मी तुम्हाला डोळे झाकून सांगतो, मी त्यांना जे त्यांचा प्रस्ताव असता मी स्वीकारला असता. माझ्या मोठ्या बंधूप्रमाणे आहेत ते, त्यांचा अधिकार आहे. माझ्या निवडणुकीला त्यांनी पण मोलाचं योगदान दिलेलं आहे. पण निलेश राणे त्यांच्यामुळे जिंकला हे खरं नाही. पण त्यांनी समजा कोणाला भेटायला पाठवलं असतं, बोलायला पाठवलं असतं, तर मग हे सगळं झालंच नसतं का? अहो एकदा फोन उचलून सांगायला पाहिजे होतं, निलेश डोंबिवलीला ये. बरं, गेलो असतो. फोनवर पण बोलणं नाही झालं? अजिबात नाही. मी केला होता फोन त्यांच्या पीएला. लक्ष्मीपूजन, मला आठवतो दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजनचा दिवस होता. मी फोन केला त्यांच्या पीएला, मी म्हटलं साहेबांना भेटायचं, फक्त सदिच्छा भेट. तेव्हा काय अशी काय चर्चा वगैरे नाही. हो मी करतो साहेब, जरा बिझी आहेत, मी तुम्हाला करतो. आजपर्यंत फोन नाही. अच्छा. मी साहेब सगळे प्रयत्न केले, अजूनही प्रयत्न करणार. आता नागपूर सेशन आहे, मी सन्माननीय फडणवीस साहेबांना भेटणार वेळ दिला तर, चव्हाण साहेबांना भेटणार वेळ दिला तर. हे मी सांगतोच आहे ना साहेब, मी कशाला त्यांच्यापेक्षा मी फारकत घेऊच शकत नाही त्यांच्याकडून. फडणवीसांना भेटून तक्रार करणार का? अजिबात नाही. मग माझं कुठे काय चुकत असेल तर मी माझं प्रेझेंटेशन ठेवणार ना साहेब. मी का असं केलं, मला का करावं लागलं, कोणाला भेटणं ही तक्रार होऊ शकत नाही. तुम्ही म्हणता ना, तुम्ही फक्त मी विषय मांडला किंवा आम्ही आमची ताकद दाखवली, तुम्ही त्याच्या पलीकडे गेलात. तुम्ही एक काय केलं मला सांगा? स्टिंग ऑपरेशन केलं तुम्ही. मग पुरावे कसे देणार? भाजप पैसे वाटतं असं तुम्ही एक आरोप हो, केला. कारण का वाटतच होतं. पुरावा दिला मी आरोप नाही केला साहेब, पुरावा दिला. एकही आरोप मी केला ज्याला पुरावा नव्हता मला सांगा? मी वोटर लिस्टचा पुरावा दिला, मी तुमच्या ओबीसी डुप्लिकेट सर्टिफिकेटचा पुरावा दिला, बॅग पकडून दिल्या, शेवटच्या दिवशी गाडी पकडून दिली, पुरावा दिला. नुसता आरोप कुठे गेला? आता हे पैसे जर वाटले जात होते तर हे पैसे कोणीतरी कुठून तरी येतील ना, स्थानिक उमेदवारांकडे. जेव्हा यांची सभा झाली मालवणमध्ये चव्हाण साहेबांची, त्याच्यानंतर जोर वाढला. तोच आरोप मी टीव्हीवर केला तुमच्या समोर. बिलकुल. हो, म्हणजे रवींद्र चव्हाण पैसे वाटप करत होते, त्यांच्या माध्यमातून होत होतं असं मला वाटलं. मी ते टीव्हीवर बोललो तुमच्या समोर. फार गंभीर आरोप करताय तुम्ही. बघा मी तेव्हाही केलेला आहे. तुम्ही साहेब 20 दिवसानंतर मला तोच प्रश्न विचारताय. नाही 24 तारखेला मला वाटतं 24 किंवा 25ला ते येऊन गेले. मी तेव्हाही ते म्हटलं की बघा चव्हाण साहेब येऊन गेले मालवणमध्ये आणि पैशाचा जोर वाढला. मला जो रेट कळला, जो काय चालू होता त्यांच्या कार्य. आता आमचे शहर किती आहे साहेब? 15,000 वोटिंगचं शहर आहे ते. किती शहर आहे ते? 2-3 गल्ल्यांमध्ये शहर संपणारं. अर्ध्या तासात तुमचं शहर फिरून होईल गाडीमध्ये. बाजूच्या दरवाज्यात काय झालं तर तुम्हाला कळणार नाही. तर मला ते कळलं, मी बोललो की मला ही पद्धत बरोबर नाही. आणि चव्हाण साहेब आल्यानंतरच ही पद्धत का वेगाने वाढते. आणि म्हणून मी ती गाडी, अच्छा ज्याच्या घरात मी पैसे पकडले गेले, म्हणजे सॉरी ज्याच्या घरात मी पैसे पकडले, पोलिसांना दाखवले, त्यांच्या घरात कोणाचे फोटो होते? चव्हाण साहेबांचे. मी त्या लाईव्हमध्ये जेव्हा मी कॅमेरा फिरवला, कोणाचा फोटो होता? एकमेव नेत्याचा फोटो होता, चव्हाण साहेबांचा. जी गाडी मी पकडली गेली त्याच्यामध्ये स्कार्फ कुठल्या पक्षाचा होता? तो कार्यकर्ता कोणाचा होता? एकही आरोप मी साहेब असाच बेछूट केला असं तुम्ही मला दाखवा. मी पुरावा दाखवला आणि सांगितलं आणि विचारलं हे कोणी केलं सांगा. पण तुमच्या या त्या स्टिंग ऑपरेशनमुळे राज्यभर चर्चा त्याची होते आणि तिथली स्थानिक, तो मुद्दा स्थानिक न राहता तो राज्य पातळीवरती बघितला होता की भाजप पैसे वाटून निवडणुका जिंकतंय. साहेब निवडणुका कशा लढवाव्या? माझं सोडून द्या साहेब, एक गरीब माणूस इंडिपेंडंट उभा राहतो तो माणूस. शेकडो, आता साहेब नगरपालिका म्हणजे ती लहान निवडणूक, 200-500 मतांवर निवडणुकीचा सगळा निकाल लागतो. मला एक सांगा साहेब, गरीब माणूस जो आपलं घरातलं 2 व्हीलर वगैरे विकून, घरदार विकून, छोटीशी लँड विकून तो निवडणुकीला उभा आहे, त्याच्यावर अन्याय नाही का हा? माझं सोडून द्या साहेब, मी तरी एका मोठ्या पक्षातला प्रतिनिधी आहे. माझ्याही पक्षातले असे अनेक गरीब उमेदवार आहेत ज्यांच्याकडे काही नाही निवडणुकीला साधन. मग तुम्ही लेवल बॅलन्स फील्डमध्ये तुम्ही जर निवडणूक लढवणार नाही, मग तो निकाल लागल्यासारखाच आहे ना, की तुम्ही यांच्यासमोर टिकणारच नाही आहात. मग तो स्टँड घ्यावा लागणार. मग ते कुठल्या, बघा मी साहेब परत एकदा म्हणतो, जर तुम्ही स्वबळाचं मला सांगितलं की निलेश आता तू स्वबळावर लढवायचं आहे, तर आय गिव्ह यू अ परफॉर्मन्स यू विल नेव्हर फॉरगेट. तुम्ही माझ्याशी नीट वागला असतात, मी साहेब तुमचा आदर आजही करतो, पुढेही करणार. कारण का चव्हाण साहेबांचं योगदान मोठं आहे, मी अनेक वेळा म्हणतो माझ्या जीवनामध्ये. पण
ही निवडणूक लढाईची पद्धत नाही. हे आमच्या कोकणामध्ये कल्चर नाही. हे आमच्या सिंधुदुर्गातलं कल्चर नाही. अच्छा, हे सिंधुदुर्गात कल्चर आहे, रत्नागिरीत का नाही आहे? पण तुम्ही हे वारंवार सिंधुदुर्ग रत्नागिरीचं कंपॅरिझन करतात. करावं लागतंय. करावं लागतं साहेब. रत्नागिरीत सगळं सेफ, सगळं कसं आता मला गुढी चालू आहे सगळं. बघा साहेब, म्हणजे तिथे बघा सांगू, तिथे सामंतांचं भाजपचं जुळलं आहे तिथे. तुमच्याकडे राणेंचं आणि भाजपचं का जुळत नाही? मला नाही माहीत. आम्ही जुळवायचा प्रयत्न करतो. आजही निलेश राणे हेच म्हणतोय. माझ्या आडनावात पण राणे यायचं आहे. मी काय म्हणतोय, मला जायचं आहे, बसायचं आहे, माझ्या नेत्यांबरोबर बसायचं आहे. ते कुठे म्हणतायत? सांगा मला एकही स्टेटमेंट ते म्हणत असतील असे. हा कुठेतरी तुमच्या शिवसेनेमधल्या कोकणातल्या किंवा कोकणातल्याच वर्चस्वाच्या लढाईचा हा प्रश्न का? कारण कोकणात नक्की आता म्हणजे एकेकाळी तुम्ही जसं मगाशी म्हणालात की सिंगल हँडेड नारायण राणेंचं कोकणामध्ये वर्चस्व एकेकाळी कोकणात तिथे होतं. आता त्यात वाटेकरी यायला लागलेत नवीन. तुमच्याच पक्षातले उदय सामंत आहेत. वाटेकरी स्वतःला जिल्ह्यामध्ये, मी माझ्या जिल्ह्याचं म्हणतोय, सामंत कोकणाचं बोलतो नाही, मी कोकणाचं बोलतो असेल तिकडे आलेत. अजून सामंत आहेत. आता रवींद्र चव्हाण त्यात इंटरेस्ट घ्यायला लागलेत. हे या संघर्षाचं मूळ कारण आहे का? बघा साहेब, कोण जर आमची ताकद संपवायचा प्रयत्न करत असेल, अशी ती ताकद संपणार नाही. जो संपवायचा प्रयत्न करत असेल तो, मी कोणाचं नाव स्पेसिफिक घेतलं नाही, अशी कोणाची ताकद संपत नाही साहेब. एक काळ असाही आला साहेब, जेव्हा सगळे म्हणत होते राणे संपले, तिन्ही राणे त्याच्यानंतर निवडून आले. मला हेच म्हणायचं आहे की कुठेतरी राणेंचं तिथलं अस्तित्व संपवायचा प्रयत्न होतोय असं निलेश राणेंना वाटतं का? प्रयत्न होतोय का? बघा, कोण काय स्वप्न बघत असेल तर साहेब, मी स्वप्न थांबू शकत नाही कोणाची. पण ही ताकद अशी संपणारी नाही. जर संपली असती ना साहेब, जेव्हा आम्ही सगळं आमचा एक बॅड फेज जो सुरू होता, बॅड पॅच चालू होता, त्या पॅचमध्ये संपलं असतं ना सगळं. तेव्हा नाही संपू शकले तर आता काय संपवणार आहेत? तुम्ही याच्यामध्ये हा झाला तुमचा एक स्टिंग ऑपरेशनचा पैशाचा मुद्दा झाला. बरं, निवडणुका संपल्यानंतर सुद्धा तुमचा तो काय आवेश काय कमी झालेला नाही. तुम्ही थेट म्हटलात की जेव्हा निवडणुकांचे निकाल पोस्टपोन झाले तेव्हा तुम्ही तर थेट आरोप केलात. तुम्ही म्हटलात की काय सेटिंग करायची असेल म्हणून या निकाल पुढे ढकलले. हो, बोललो ना मी. आता सेटिंग करतात. सेटिंग मला माहीत नाही कुठली सेटिंग असते ती, पण माझं म्हणणं एवढं स्पेसिफिक होतं की जर निवडणुका झाल्या साहेब, ह्या गरिबांच्या निवडणुका आहेत, निकाल देऊन टाकायला पाहिजे होता. आता त्याच्यावर फडणवीस साहेब पण बोललेच ना, हे चुकलं, हे चुकलं म्हटलेच ना. नाही, ते चुकलं म्हणणं वेगळं. तुम्ही एक मिनिट थांबा, तुम्ही काय म्हटलात तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो. मला माहिती आहे ना साहेब, मी व्हिडिओ बघूया. बघूया ना तुम्ही काय म्हणाले व्हिडिओ आपण बघूया. मी मान्यच केलं, तुमचं म्हणणं त्याच्या पलीकडे जाऊन बोलत म्हणून तुमचा व्हिडिओ मला दाखवायचा आहे. 100%. मी तुम्हाला अगोदरच म्हटलं काहीतरी सेटिंग राहून गेली असेल, ती सेटिंग पूर्ण करायला अजून दिवस लागणार असतील, म्हणून होत असेल. आता मला साहेब सांगा, निवडणुकीच्या मधोमध तुम्ही प्रचाराचा एक दिवस वाढवला, जेव्हा तो आपण म्हणतो ना, काय म्हणतात त्याला, जो ब्रीदिंग पिरियड असतो मधला 1.5 दिवसाचा. आम्ही माझ्या या कमी कार्यकाळामध्ये मी 4 निवडणुका लढवल्या. जो ब्रीदिंग पिरियड असतो प्रचारानंतरचा, तो किमान 1.5 दिवसाचा असतो. मी अशी एकही निवडणूक बघितली नाही ज्याच्यामध्ये आदल्या दिवशी 10 वाजता प्रचार संपला आहे आणि दुसऱ्या दिवशी मतदान होत आहे. ह्याच्यात नेमकं करायचं काय हे लक्षात आलं. बघा, लोकांना सगळं लक्षात येतो, कुठेतरी सेटिंग राहिली आहे करायची, ती सेटिंग करत असतील, कुठेतरी तार जोडत असतील. मी मान्यच करतो. कुठल्या तारा जोडायच्या, कुठलं सेटिंग आहे, मी मान्यच करतो. सेटिंग कटलं. बघा, जेव्हा मी त्याचा उल्लेख केला, अच्छा, मी आरोप कोणावर केले? निवडणूक आयोगावर केले. ह्याच्यामध्ये मला एकही दाखवा मी भारतीय जनता पक्षावर आरोप केले. निवडणूक आयोगावर साहेब ऐकून घ्या ना. निवडणूक आयोगाचं सेटिंग नाही, मग कोण करणार? निवडणूक आयोगाचा ऑपरेटर आहे ना. ऐकून घ्या साहेब, ऐकून घ्या. फडणवीस साहेब पण काय बोलले, त्यांनी आक्षेप कोणावर घेतला? हे असे निकाल पुढे जायला नको होते. त्यांची हे चुकली, म्हणजे म्हणतात ना, त्यांचं फॉर्मेशन चुकलं किंवा त्यांचं कुठेतरी काहीतरी मिसमॅच झालं, डिस्क्रिपन्सी आली. हेच मी म्हणत होतो की निवडणूक आयोगामध्ये एवढ्या चुका चालल्या आहेत, कुठेतरी ते सुधाराव्यात, कुठेतरी ते चांगल्या व्हाव्यात. हेच माझं म्हणणं होतं. तुम्ही ब्रीदिंग स्पेस काढून टाकला, झटकन तुम्ही दुसऱ्या दिवशी मतदानाला घेतलं, त्याच्यानंतर तुम्ही झटकन निकाल पुढे. राज्याचे मुख्यमंत्री म्हणतायत साहेब, मी नाही म्हणत आहे, राज्याचे मुख्यमंत्री म्हणतायत की हे चुकीचं झालं, तर त्याच्यामध्ये माझ्यासारखं एक लहान माणूस म्हटलं तर त्याच्यामध्ये चूक कुठे आहे? तुम्ही म्हणतात सेटिंग करायची बाकी राहिली असेल. हो, काय सेटिंग बाकी? सेटिंगमध्ये काय, तारा म्हणजे काय असतात? एक रीच असते,
कुठेतरी पोचायचं राहिलं असेल, कुठेतरी कुठल्या तरी मतदान केंद्रापर्यंत पोचायचं राहिलं असेल, कुठेतरी हे काहीतरी तुम्ही फिरवताय हे फिरवताय आम्हाला- म्हणजे काय? हे न समजणे इतकं काय महाराष्ट्र आता तुमच्या- तुम्हाला काय माझ्या तोंडातून ऐकायचं साहेब, तुम्ही मला लिहून द्या. मग मी सांगतो तुम्हाला, तुमचं म्हणण्याचा अर्थ सरळ आहे की सेटिंग भाजप करतं, हा तुमचा आरोप आहे. मी कुठे भाजप म्हटलो त्याच्यात? म्हटला नाहीत पण त्यातनं अर्थ तर क्लिअर. मग मी म्हटलो त्याच्यावर मी उत्तर देऊ सेटिंग कोणाला शकतो. करायचं? निवडणूक आयोगाला होऊ शकतं ना निवडणूक साहेब. मग- एक मग- reach मग असतं हा ना आरोप साहेब. आणखी गंभीर आहे निलेशजी. एक रीच असतो ना. मग माझा ऐकून ऐका घ्या. ना, एक रीच जर- असतं. मला कळला तुमचा प्रश्न. एक निवडणूक reach असतो आयोगाला ना साहेब. setting करायचं आहे. सेटिंग म्हणजे काय? तुमच्या म्हणजे हिशोबाने निवडणूक सेटिंग आयोग- म्हणजे एकच आहे. अजून कुठलं कुठेतरी- setting अहो, असतं लोकांची सांगा. सेटिंग असते. लोकांना एका केंद्रावर आणायचं असतं. मतमोजणीसाठी त्यांची कुठे सेटिंग झाली नसेल. पण तुमच्या- लोकांना एकंदर साहेब हा ह्युमन निकालासाठी विषय आहे. निकालासाठी कसं setting लागेल? लोक लागतात ना. असं काय म्हणताय तुम्ही? नाही, मग लोकांना तार- लागत? हे काय कम्प्युटर करतं सगळं? नाही, नाही, पण सेटिंग करत सेटिंग म्हणजे लोकांची सेटिंग असू शकते, लोकांना एकत्रित आणण्याची सेटिंग असू आम्हाला शकते. असं वाटत होतं की निलेश राणे शब्दावरनं मागे फिरत नाहीत, पण मी तुम्ही कुठे आज मागे फिरताय. फिरलो? मी म्हटलं सेटिंग होत